नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, साईकृष्ण एज्युकेशन केअर या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये परमेंटेशन यामधील भाग क्रमांक 7 बघणार आहोत. यापूर्वी आपण एकूण 6 भाग कंप्लीट केलेला आहे आणि हा आपण बघितलं तर परमेंटेशनवरचा शेवटचा भाग असणार आहे. आता हा जो प्रश्न आहे, ह्या प्रश्न आपल्याला पहिले समजून घेणं गरजेचं आहे. प्रश्न समजून घेऊ. कॉझल या शब्दातील सर्व अक्षरं एकदाच वापरून असे किती शब्द तयार करता येईल ज्यामध्ये यलने सुरू होतील, असा आपल्याला प्रश्न दिलेला आहे. यापूर्वीचा आणि या प्रश्नामध्ये नेमका फरक काय ते पहिले समजून घेऊ. पहिली बघा, जो आपल्याला 6व्या नंबरच्या भागामध्ये बघितलेला जो शब्द आहे तो आहे दिल्ली. यामध्ये सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने म्हटलं होतं सुरुवात डीने होणार म्हणून. आणि आत्ता जो दिलेला जो शब्द आहे यामध्ये बघितलं तर कॉझल, CAUAL, कॉझल. या दोघांमध्ये नेमका फरक काय त्याकडे थोडंसं लक्ष द्या. आता बघितलं तर यामध्ये DELH आणि I यामधले सर्व अक्षरं हे एकदाच आले होते. पण या शब्दामध्ये बघितलं तर A 2 वेळा आलेला आहे. का आलेला आहे? A 2 वेळा आलेला आहे. त्यावेळेस आपण कशा पद्धतीची ट्रिक यूज करणार, यावेळेस आपण भागच्या भागामध्ये बघितलेली ट्रिक यूज करणार. पण यामध्ये ए हा 2 वेळा आलेला आहे. यावेळेस आपण कशा पद्धतीची ट्रिक यूज करायला पाहिजे त्याकडे थोडंसं लक्ष द्या. सुरुवातीला बघू, या कॉझल या शब्दामध्ये एकूण किती अक्षर आहेत तर 6 आहे. 1 2 3 4 5 आणि 6. त्यांनी आपल्याला प्रश्न सांगितलेला आहे की सुरुवात कशाने म्हटलेला आहे त्यांनी बघितलं तर सुरुवात यलने होणार, असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की सुरुवात यलने म्हटलेला आहे. तर सुरुवात यलने म्हटलं तर सुरुवातीला फक्त एकच व्हेरिएबल येत आहे, कोणचा? यल. म्हणून आपण इथे किती नोट करून घेऊ? 1. आणि याच्यामधलं आपण यल कट करू. कट केल्यानंतर इथे बघितलं तर आता राहिलेल्या जेवढे आपले का म्हणू अक्षर आहे यामध्ये ए बघा 2 वेळा आलेला आहे. तर मग अशा वेळेस आपण कशी कंडिशन म्हणजे कोणची ट्रिक यूज करायला पाहिजे त्याकडे लक्ष द्या. तर एकूण बघितलं तर किती आहे? 5 अक्षर आहे. या 5ला आपण या शेवटच्या जागेपर्यंत उतरत्या क्रमात लिहू. 5 नंतर 4 3 2 आणि 1 या सर्वांचा गुणाकार. आणि या भागेला काय करू तर हा जो बघितलं तर ए 2 वेळा आलेला आहे. ए 2 वेळा आलेला आहे. याला 1 पर्यंत उतरत्या क्रमात लिहू. 2 नंतर 1 याचा भाग देऊ. भाग दिल्यानंतर उरले किती? 5 चोक 20 आणि 3 दुने 6. तर उत्तर असणार 120. म्हणजे काय करायचं, एकूण अक्षर आहे यांनी म्हटलं होतं सुरुवात यलने, तर आपण सुरुवाती यलने म्हणजे एकच व्हेरिएबल येणार आहे. तिथं 1 लिहून घेतला, यलला कट केलं तर उरलेले अक्षर किती आहेत आपल्याकडं? 5 आहे. या 5ला आपण 1 पर्यंत उतरत्या क्रमात लिहिलं. भागेला ए 2 वेळा आला होता म्हणून 2 गुणेला 1. ए 3 वेळा आला असता तर आपण काय घेतलं असतं? 3 2 आणि 1. ए 4 वेळा आला असता तर 4 3 2 1. म्हणजे जो अक्षर रिपीट झालेला आहे तितका वेळेस आपण लिहायचा आणि तो अंक 1 पर्यंत उतरत्या क्रमात. एक आणखी प्रश्न बघू म्हणजे तुमची पूर्ण कॉन्सेप्ट क्लिअर होणार. पुढचा प्रश्न दिलेला आहे, कॉझल या शब्दातील सर्व अक्षरं एकदाच वापरून असे किती शब्द तयार होतील की ज्यामध्ये सुरुवात यसनी आणि शेवट यूने होणार. आता बघा, कॉझल हा जो शब्द दिलेला आहे CASUL यामध्ये बघितलं तर एकूण अक्षर किती आहे? 6. म्हणजे 1 2 3 4 5 आणि 6. प्रश्न म्हटलेला आहे सुरुवात यसने आणि शेवट यूने. मग सुरुवातीला फक्त यस एकच व्हेरिएबल येत आहे म्हणून 1 लिहून घेऊ. शेवटी यू आहे तर एकच आहे म्हणून 1 लिहून घेऊ. यामधला बघितलं तर यस आणि यू याला आपण कट करू. उरलेले जे व्हेरिएबल आहे यामध्ये ए 2 वेळा आलेला आहे आणि एकूण व्हेरिएबल किती आहे? 4. तर या 4ला या रिकामी जागा म्हणजे शेवटच्या जागेपर्यंत उतरत्या क्रमात 4 नंतर 3 2 आणि 1 या सर्वांचा गुणाकार आणि भागेला. इथं बघितलं तर ए 2 वेळा आलेला आहे म्हणून या 2ला 1 पर्यंत उतरत्या क्रमात 2 नंतर 1. हे काय करून घेऊ? कॅन्सल करून घेऊ. तर उत्तर असणार 4 त्रिक 12.
तो उत्तर किती असणार तर 12. अशा पद्धतीने हे क्वेश्चन आपण इझिली सॉल्व करू शकतो. म्हणजे या टाईपवरचे कोणता पण प्रश्न आला तर तुम्हाला इझिली परीक्षेमध्ये तुम्हाला सोडवता यायला पाहिजे. आता बघा आपण हा आपला जो परमेंटेशन हा जो टॉपिक हा पूर्ण कंप्लीट केलेला आहे. यानंतरचा जो आपला टॉपिक आहे त्यामध्ये आपण कॉम्बिनेशन बघणार आहोत. त्यामध्ये सुद्धा बघितलं तर आपल्याला आयोगाने म्हणजे MPSCमध्ये भरपूर वेळा प्रश्न आलेले आहे. त्याचबरोबर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, थँक्यू व्हेरी मच. टेक केअर.